चला मॅचला सुरुवात करा. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 आपण जरूर बघतायत. एक सुंदर क्रीडा स्पर्धा, पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये सर्वांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. दोन संघाच्या माध्यमातून पहिली लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला TR नागले आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ पाहायला मिळेल घोडबंदर. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. नवनिर्वाचित आमदार आपण जरूर पाहिल्या गेल्या सकाळ सत्रामध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आज मालजीपाडा परिसरामध्ये या गावामध्ये पुढे येताना दिसते. संदीप दादा पाटील यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. पहिलाच बॉल वेगवान ते सरळ लाईन्स अतिशय उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात आपण जरूर पाहत आहेत. सर्व अतिथी मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन. अगदी जर पाहिलं तर पाहाल तेथे स्नेहाताई दुबे पंडित यांचं फ्लड्स पाहायला मिळत आहेत. एंट्री गेट्स पासून तर या संपूर्ण मैदानामध्ये देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. फटका फसला, मिस टायमिंग झाला, क्षेत्ररक्षक आलेत परंतु दूरवर राहिलेत. पाहता पाहता जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर थोडीशी चुकी झाली आणि त्याचं प्रत्युत्तर मिळाले ते म्हणजेच एक धावेंचं. मुख्य व्यासपीठावरती जे सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेत या सकाळ सत्रामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मालजीपाडा परिसरामध्ये संदीपदादा पाटील यांची ही क्रीडा स्पर्धा नेहमी जर पाहिलं तर योगदान राहिले संपूर्ण मालजीपाडा गावांचं. महिला भगिनी देखील सकाळ सत्रामध्ये उपस्थित झाल्या होत्या. त्यांचं देखील आभार आम्ही जरूर व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्वप्रथम सर्व संघांचं मी कौतुक करेन की वेळेच्या आतमध्ये आपण उपस्थित झाला त्या मुख्य व्यासपीठावरती. 2 चेंडू आणि 1 धावा फलकावरती केतन आणि विक्रम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. एक धाव तर जरूर विक्रमच्या बॅटमध्ये येताना दिसली ओव्हर दी विकेटने आणि मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला पण तो डिडन स्पॉट वेगवान ते सरळ लाईन पाहायला मिळाली. आणि अगदी जर पाहिलं तर गुडलेंथ वरून स्पॉट होत असताना सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज यशला आपण जरूर बघताय. 3 चेंडू आतापर्यंत यशने फेकलेत परंतु एकच धाव आतापर्यंत खर्च केले. टीम पाहायला मिळते ते म्हणजेच अन्ना स्पोर्ट्स नागले या संघाने आज या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ओव्हर दी विकेटने चांगला फटका पाहायला मिळतो पण तो क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजनला. पाहता पाहता जर पाहिलं तर मुन्ना आले पुढे आणि यावेळेला फक्त आणि फक्त एकच धाव. फेकी तर चांगली झाली मुन्नाच्या माध्यमातून. या एकेरी धावणे संघाची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या डावाचा खेळ आपण जरूर बघतायत. सरकार ग्रुप असोसिएशन प्रस्तुत ही भव्य दिव्य आमदार चषक 2024 हा मास संग्राम आपण जरूर बघतायत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला जर पाहिलं तर सुरुवात होत असताना पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. स्वतः विकेट कीपर आहे. झेल ड्रॉप झाले. बॉल चालला मागे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच कुठेतरी ड्रॉप झाली त्या ठिकाणी धावा देखील आल्या. कुठेतरी विकेट मिळाली असे टीम नागले संघाला परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर एक जीवनदान मिळाले ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर टीमला जाऊन पोहोचते. धावसंख्या ती म्हणजे धाव फटकावरती 3 चेंडू फेकून झाले 5. षटक क्रमांक आपण पहिलं जरूर बघतायत. संदीपदादा पाटील यांची क्रीडा स्पर्धा एक उल्लेख करावा लागेल. जे संपूर्ण 2 दिवसामध्ये खेळणारे संघ असतील त्यांना कुठल्याही प्रकारचे जर पाहिलं तर प्रवेश फी नसेल. म्हणजेच काय तर एक मानाची सन्मानाची आणि दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती सन्माननीय संदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून केल्या जाते. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा कॅश प्राइज नसते परंतु ट्रॉफीज या भरपूर प्रमाणावर पाहायला मिळतात. चांगला फटका खेळला गेला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलला चेस करत असताना लॉंग चेस पाहायला मिळतोय परंतु तत्पूर्वी डायरेक्ट हिट झालाय आणि येस पंचांनी देखील दर्शवले व्यवस्थित फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले गेले. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. बॅटिंग करत असताना घोडबंदर संघ 5 धावा विकेट या ठिकाणी गमावल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल परंतु पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं त्या षटकात धावा येणं गरजेचं होतं. कुठेतरी या ठिकाणी रोखले गोलंदाजाने परंतु इथून देखील जर पाहिलं तर चांगली बॅटिंग आता मात्र प्रतिस्पर्धी संघ घोडबंदर संघाला करावी लागेल. प्रत्येकाची अफाट मेहनत ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. जेवढं कौतुक करावं तितकं कमी संपूर्ण सरकार टीमचं.
कारण की जर पाहिलं तर चांगलं आयोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण ट्रॉफीज बघू शकतात. कुठल्याही स्पर्धेमध्ये एवढ्या ट्रॉफीज पाहायला मिळत नाही आहे आणि कुठलीही प्रवेश फी या ठिकाणी स्वीकारली जात नाही आहे. हे संदीप दादा पाटील यांचं आयोजन आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा फटकावरती कुठेतरी थोडस जखवून ठेवले गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. यशला या ठिकाणी विकेट जरूर प्राप्त झाले नाही आहे, परंतु पहिल्या षटकात त्याने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले. षटक क्रमांक दुसरा मध्ये लक्षात ठेवा 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 6 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. लक्षात ठेवा. यस 5 आतमध्ये असतील आणि त्यानंतर जर पाहिलं तर 6 खेळाडू बाहेर असतील. प्रत्येक क्रिकेटचे नियम आपण वेगवेगळे बघतायत. अंडरआर्म क्रिकेट देखील असते. अंडर क्रिकेटमध्ये 9 खेळाडू असतात. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. ऑन साइडला जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि आमदार चषकातील दमदार षटकार. पहिला षटकार ठोकलाय फलंदाजाने. षटकार चांगला फटका खेळला होता. षटकार त्या ठिकाणी ठोकला गेला. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. कावकोना क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळणार आहे. पहिल्या षटकात जास्त काही करू शकले नाही, परंतु दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती एक षटकार ठोकून या ठिकाणी जर पाहिलं तर केतन दर्शवतायत की आम्ही 4 षटकामध्ये या मैदानावरती 50 धावेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 2 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 12. आतापर्यंत जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केतनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतंय. घोडबंदर संघाला कोण विसरेल. जुचंद्रचं मैदान आणि त्यामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना चांगली गुणवत्ता सिद्ध केली. चंद्रपाड्याचं मैदान कोण विसरेल. फटका फसला. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आले. डाऊन दी बॉल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम घोडबंदर संघाला परतावं लागेल. विक्रम बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 मालजीपाडा परिसरातील पालघर जिल्ह्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. पहिला धक्का लगावलाय. धावसंख्या 12 असताना 3 चेंडू फेकून झाले. स्वप्नीलचं षटक आपण बघतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर पाहिली गेली तर विकेट या ठिकाणी येताना दिसते. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना दिसतंय मिस्टर देवेन. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण पाहिलंय. अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जात आहे आणि पहिला बॉल फेस करण्यासाठी देवेन तयार झालेत. पहिल्याच बॉल ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर शबल झाले होते आणि यावेळेला जर पाहिलं तर फुटवर्कचा थोडासा अभाव दिसला गेला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर सबल झाले. तिथून जर पाहिलं तर फलंदाजाला रीड करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि पाहता पाहता जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम तास फलंदाजी करताना जरूर दिसतोय. चला टाइमपास करू नका. वेळेचा अभाव प्रत्येक संघाला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. कोरडप्याचा बॉल ऑन साइडला चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत कावकोरा क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. पाहता पाहता या बॉलवरती एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. देवेनला माहिती आहे पहिला बॉल बॅटला लागला नाही आहे, त्यानंतर सिंगल घेणं फार महत्वाचे असतं आणि क्रिकेटमध्ये पहिला बॉल सिंगल घेणं फार महत्वाचे राहिले आहे.
आणि हेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवले मिस्टर देवेने. चेंडू फेकून झाले 5. संघाची धावसंख्या पोहोचते 13 या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर स्वप्नीलच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याला प्राप्त झाले. स्वप्नील तयार. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा दोन्ही प्रयत्न केला गेला. ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आले डीप मिड विकेटला. पाहता पाहता थोडंसं फंबल झालंय, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर फेकी ॲक्युरेट झालंय आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना घोडबंदर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. धाव फटकावरती 1 विकेट त्याने गमावले. या विकेट डीजे हिमालयला येऊया पुण्याच्या एकदा या मैदानाच्या दिशेने. जरूर ऐकायला मिळत आहेत जय श्रीरामचा नारा. आज सकाळी 17 आपण जरूर बघतायत. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा फटकावरती लगावल्या गेल्या. 7 ची सरासरी आता मात्र गाठली गेली. पहिल्या षटकात 5 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं दुसऱ्या षटकात स्वप्नील 1 षटकार खर्च करत असताना जवळपास 3 सिंगल 1 विकेट त्याने प्राप्त केली. 1 विकेट आणि 9 धावा त्याने देखील खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये आझाद पुढे येताना दिसत आहेत. 14 धावा फटकावरती जरूर लगावल्यात. विक्रमची विकेट फार लवकर पडली. 3 चेंडूमध्ये त्यांनी देखील जर पाहिलं तर 3 धावा या धावफटकावरती केल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांची विकेट देखील जाताना दिसली. देवेंद्र आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केतन देखील हाडीत फलंदाज आहेत आणि केतनच्याच बॅटमध्ये 1 षटकार येताना दिसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅट स्विंग थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं तर प्रॉपर नव्हतं. त्याचं प्रत्युत्तर मिळाले मैदानाच्या आतमध्ये. टर्न जर पाहिलं तर ॲक्युरेट चेंडू पडल्यानंतर झाला. बॅट स्विंग थोडंसं वरतून गेला. त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर डॉट बॉलच्या माध्यमातून राहील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी, कारण की पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर वेग देखील तितकाच अप्रतिम आणि वेगाने टाकलेला बॉल होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आझादने वेग वाढवला या ठिकाणी. नागले संघाला आपण जरूर फिल्डिंग करताना पाहतात. बॅटिंग करताना घोडबंदर संघाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला जबरदस्त जसा टाकला तसाच पाठवला. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमदार चषकातील दमदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये केतन करतायत जबरदस्त फलंदाजी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. आजच्या विरोधात आक्रमण केले. अपील केली. लाऊड अपील केली होती, पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कुठलंही कनेक्शन मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही. पंचाने तेच पाहिलं. 2 पंच परशुरामजी पाटील सर आणि फ्रॉम टिवरी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर याच गावातील एक सुंदर क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांना कित्येक वर्षापासून जरूर बघतायत प्रसन्नजी भोईर. हे 2 पंच या जरूर मॅच साठी आपण बघतायत. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. कुठेतरी जर पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु वेगेचा वापर करत असताना गोलंदाज आझाद, कारण की आझादला माहिती आहे या पहिला आपल्याला जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, परंतु पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल. म्हणजेच काय तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आझादने 6 धावा खर्च केल्या आहेत. केतनला कमबॅक करावं लागेल. जरूर षटकार येतात, परंतु सिंगल डबल देखील येणं महत्वाचं असेल. आतापर्यंत या डावमध्ये जर पाहिलं तर जवळपास 6 चेंडू निर्धावच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघतायत.
पुढचा बॉल हा ट्रॅकर होता ऑन साइडला, मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु व्यवस्थित बॅटचं स्विंग नव्हतं. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. ज्याप्रमाणे केतन बॅटिंग करतो होता तशाच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मिस्टर देवेंद्र याला करावी लागेल. एक अनुभवी फलंदाज आहेत, कित्येक वर्षाचा अनुभव देवेंद्र देखील आहे आणि घोडबंदर संघासाठी कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आहेत. परंतु ही देखील एक मालजीपाडा परिसरातील उत्तम दर्जाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला आपण नेहमी बघतो. आणि संदीप दादा पाटील यांचं आयोजन म्हटलं तर एक नंबर ची ही स्पर्धा आणि एक नंबरचं हे आयोजन. धावसंख्या जाऊन पोहोचले 21च्या घरामध्ये. 5 चेंडू फेकून झालेत आणि शेवटचा अंतिम चेंडू. पुढचा बॉल देवेन आहेत आणि देवेंना बॉलला उडवले. क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. एका हातामध्ये झेल पकडले. या स्पर्धेतील सर्वात जबरदस्त कॅच या ठिकाणी कंप्लीट केले. विकेट डाऊन आणि देवेंद्र कुठेतरी असं वाटलं की षटकार जाईल, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी जबरदस्त कॅच त्या ठिकाणी घेतलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करूया. देवेंद्र आता मात्र नाराज असतील कारण की प्रॉपर कनेक्शन झालं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला एका हाताने झेल घेतली गेली आणि त्या ठिकाणी विकेट मिळवले. 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद, 21 धावसंख्या टीम घोडबंदर. लक्ष्मणदादा पाटील यांना विनंती करतोय, त्यांच्यासोबत जे काही मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो व्यासपीठावर या. तुम्ही खाली बसू नका प्लीज, विनंती करतोय. आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं. संदीपदादांचे वडील देखील आहेत. विनंती करतो या आपण व्यासपीठावर या, खाली नका बसू या. हा स्टेज आपल्यासाठीच या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर किशोर म्हात्रे आपण देखील या व्यासपीठावर. या सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. कशा प्रकारे स्पर्धा असेल या ठिकाणी, एका साईडला साहेब असोसिएशन असेल आणि एका साईडला सरकार असोसिएशन असेल. लक्षात ठेवा अशा प्रकारच्या मॅचेस होईल. एक साहेब साहब असेल, दुसरी मॅच सरकारची असेल. अशा प्रकारे मॅचेस खेळवल्या जातील. दुसरी मॅच लाखाजी गोविंद यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या झेलसाठी देण्यात येते. एक्सलंट ब्रिलियंट कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जरूर बॉर्डर लाईनच्या लगत हा कॅच घेतला गेला, परंतु बॉल चालला लॉंग स्टॉप रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणी बॉलला स्टॉप करत असताना आतमध्ये ढकलले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4चा खेळ आता प्रगतीपथ चालू असताना सोनावणे थांबवतोय. CKM टीम कॅप्टन आणि बोबतपाडा टीम कॅप्टन. साहेब चषकामधील साहेब असोसिएशन मधील हे दोन्ही संघ आहेत. CKM आणि बोबतपाडा टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. बोनीस तयार झालेत. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह देखील पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता केतनच्या बॅटमधून एक धावा आल्यात. केतनची महत्वपूर्ण खेळ या मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 24 धावा फटकावरती लगावल्यात. 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. चांगली धावसंख्या अपेक्षित होती, परंतु घोडबंदर टीम कडून त्या धावा येताना दिसल्या नाहीत. परंतु इथून देखील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ऑरांडो विकेटने ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल थेट मैदानाच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार.
30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत याही वेळेला सलगचा दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर महेश. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. बॉल जर कलेक्ट झाला असता तर या ठिकाणी जर पाहिलं तर महेशची विकेट कुठेतरी मिळाली असती, परंतु या ठिकाणी बॉल कलेक्ट झाला नाही आहे. त्याचं प्रत्युत्तर मिळाले ते म्हणजे 2 धावांचं. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. याचं पहिलं षटक कमी धावेंचं राहिलं 5 धावेंचं. त्यानंतर स्वप्नीलचं 9 धावेचे षटक राहिलं. आजाचं फक्त 1 षटकार खेचला, तिथून 1 विकेट त्याने प्राप्त केली. 1 धाव खर्च करत असताना 7 धावा टोटली त्यांनी षटकामध्ये खर्च केल्या आणि हे षटक थोडंसं महागड राहिलंय. शेवटचा अंतिम बॉल ऑफस्टिकच्या बाहेर राहिला. पंचांनी पाहिलं वाईड लाईनच्या थोडंसं बाहेर आहे आणि येस पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. 1 धाव आणखीन अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. आकर्षक अशा ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार जरूर आम्ही व्यक्त करतो. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. गोलंदाज तयार मिस्टर मोनी. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश. शेवटचा अंतिम बॉल. चांगला फटका खेळलाय. बॉल निघून चालला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि पाहता पाहता जर पाहिलं तर बॉलची फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा फेकी जर पाहिले तर थोडीशी वाईडी झाली आणि त्याचं प्रत्युत्तर 3 धावे त्या ठिकाणी मिळाले गेले. कौतुक करावं लागेल महेशचं. शेवटच्या बॉलवरती देखील जवळपास 3 धावा त्याने घेतल्या गेल्या आणि स्वतःच्या संघासाठी ज्या धावा अपेक्षित होत्या जवळपास 4 चेंडूचा त्याने सामना केला आणि 4 चेंडूमध्ये जवळपास 18 धावा त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतात. ग्रेट बॅटिंग. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. 42 धावा धावफटक्यावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर नागलिया टीमला विजयाकरिता 43 धावांचं लक्ष असेल. येणारे 4 षटक आणि 43 धावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरकार ग्रुप असोसिएशन आयोजित आमदार चषक 2024. हार्दिक स्वागत. सौभाग्यवती स्नेहाताई दुबे पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आपण आमदार चषक जरूर बघतायत. कौतुक करावं लागेल संदीप दादा पाटील यांचं. संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत सरकार ग्रुप आणि त्यांचीच ही एक चांगली क्रीडा स्पर्धा संपूर्ण मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतायत. त्याचा देखील आभार जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. प्लीज खेळपट्टीवर जे आमचे खेळाडू खेळतायत
42 धावा धावफड कबड्डी आणि 43 धावांचं उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये असेल. चल लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी उतरायचं टीम घोडबंदर आणि 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये टीम नागले संघ आपल्याला देखील विनंती करतोय लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला अन्ना स्पोर्ट्स नागले संघाला विनंती करतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. घोडबंदर टीमने पहिल्या डावामध्ये जर पाहिले तर चांगली बॅटिंग करत असताना केतनचं कौतुक करावं लागेल. केतनच्या बॅटमधून बऱ्याच धावा या खोऱ्यानं वाहत राहिल्या. त्यानंतर जर पाहिलं तर नंबर 4 वरती खेळण्यासाठी आले होते महेशच्या बॅटमध्ये देखील जर पाहिलं तर 18 धावा 17 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्या. विक्रमची खेळी थोडीशी नाराज राहिली. 3 धावा फक्त आणि फक्त त्याने त्या बॅटिंग करत असताना बनवल्या. देवेंद्र ज्याच्यावरती विश्वास होता संघाचा त्यांनी फक्त आणि फक्त 3 चेंडूमध्ये 1 धावा करत असताना त्या ठिकाणी जर पाहिलं तर झेलचीच्या माध्यमातून तो देखील आउट झाला. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय सरकार असोसिएशन प्रस्तुत आमदार चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सकाळ सतत जर पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा भरवण्यात आले सौभाग्यवती नेहा दुबे पंडित मॅडमचं आगमन झालं गेलं. त्यांचे शुभ हस्ते जर पाहिलं तर प्रथमतःच यष्टींचं उद्घाटन करत असताना गणेश बाप्पांना सांगणं घातलं की गेल्या 2 दिवसामध्ये कुठलाही वादविवाद होणार नाही आहे. व्यवस्थित स्पर्धा चालू राहील. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन करून संपूर्ण स्पर्धेला सुरुवात करत असताना आपण जर पाहिले गेले या समस्या असतील संपूर्ण वसई विरारकरांच्या या संपूर्ण समस्या सोडवण्याचा पूर्णपूर प्रयत्न मॅडमचा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मालजीपाडा गावातील देखील काही समस्या आपण पाहिल्या जरूर आणि त्यांच्याच वाढदिवसाचा औचित्य साधून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत. धावसंख्या जाऊन या ठिकाणी 43 धावा लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 आघाडीचे फलंदाज सचिन एका बाजूला दुसऱ्या बाजूला निशांत. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संदीपदादा पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर पाहू शकाल. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर संदीपदादा आता नाव नाही आहे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ते ब्रँड झाले. कारण की नाईटची स्पर्धा देखील संदीप यांची आपण जरूर बघतायत. आणि डे फॉर्मॅट जर पाहिलं तर विनामूल्य कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जर पाहिलं तर प्रवेश फ्री घेतली जात नाहीये. ही महत्वाची अशा कदापि स्पर्धा असतील की एवढी मोठी स्पर्धा भरवणे देखील खाऊ काम नाही आहे. यस मॅच करूया ऑन. केमी झॉन परशुराम सरांचा इशारा आलाय. मॅचला करूया आपण सुरुवात. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. विजयाकरिता 43 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर संघ उतरला गेलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर रवीजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
मयूरजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, 4 धावा. ठिकाणी स्वागत केलं जातं. सर्वांचं हार्दिक नवदत्त मेहर साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जातो. टाइमपास करू नका, लक्षात ठेवा. एक तर आपण उशिरा चाललोय, तर प्लीज कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाहीये. पंचांना दक्षता घ्यायची आहे. दोन्ही पंचांनी दक्षता घ्यायची आहे. कुठलाही वेळ वाया जाणार नाहीये, याची त्या दक्षता घ्या. देवदत्त साहेबांचा या ठिकाणी मात्र सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अक्षयजी कदम शिवसेना यांचा देखील या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान हा केला जातोय. चला, सीकेएम टीम कॅप्टन आणि बोबतपाडा टीम कॅप्टन आपण समोर या टॉस करण्यासाठी. सीकेएम टीम कॅप्टन आणि बोबतपाडा टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी समोर यायचं आहे. कॉइन चेक करायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय, कॉइन चेक करून घ्या. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. यावेळी आपण मॅचच्या दिशेने टार्गेट सेट केलं आहे. विजयासाठी 43 धावेंचं टार्गेट हे सेट केलं आहे घोडबंदर या टीमनं, नागले टीमला. चांगलं प्रत्युत्तर. यावेळेस चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला, वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या, सर्वांना मी विनंती करतोय. आणि टॉस करून घ्या. दोन टीम कॅप्टन, सीकेएम टीम कॅप्टन आणि बोबतपाडा टीम कॅप्टन संदीप दादांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्यायचं आहे. मंडळ अध्यक्ष यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा आपण नाणेफेक करावा. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. सीकेएम साहेब असोसिएशन जे आहे त्या असोसिएशनच्या माध्यमातून दोन संघ खेळत आहेत. सीकेएम आणि बोबतपाडा या दोन टीमच्या दरम्यान टॉस झाली. टॉस कोण जिंकलं, नाणेफेक कोण जिंकली? सीकेएम बॉईज. काय निर्णय? 2 मिनिटं निर्णय. थँक्यू. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण सुरुवातीला स्टार्ट केले आहेत. वेळेअभावी आम्हाला मात्र ओव्हर कमी कराव्या लागल्या. जर दिलीपजी केवट साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचं शुभ सन्मान स्वागत विकास जी हे त्यांचं स्वागत करतील. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. आमदार चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला फोर्स केले, चेंडूला शतरक्षक त्या दिशेने नाहीये. पॉवर प्लेचं षटक आणि या ठिकाणी मात्र या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर पॉवरफुल फायदा मात्र उचलला जातोय. षटकार 6 धावा. केला जाईल. विकासजींना मी विनंती करतोय की आपण सागरजी सोमन यांचा आपण शुभ सन्मान करावा. वेलकम सागरजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. जिल्हा सचिव सन्माननीय जित सिंग जी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय आमदार चषकामध्ये. आज आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे. स्नेहाताई दुबे यांचाच वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं आपण या स्पर्धेचं नियोजन
या ठिकाणी पाहत आहोत सरकार ग्रुप आयोजित आमदार चषक 2024. मी म्हणे आमदार नाहीये, ज्याप्रमाणे आमच्या साथी समालोचकांना म्हटलं की ही जी स्पर्धा आहे दमदार स्पर्धा आहे, कारण संदीप पाटील यांची स्पर्धा आणि संदीप पाटील यांची स्पर्धा ही नेहमीच दमदार असते, त्याप्रमाणे हे आमदार चषक देखील दमदार आहे. त्यानंतर लाख्याजी गोवारी यांचा देखील शुभ सन्मान यांचा केला जातो या ठिकाणी. लाख्याजी गोवारी साहेब यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान आमदार चषकामध्ये सरकार ग्रुपच्या वतीनं हा केला जातोय. त्यानंतर अमितजी शेलार यांचा देखील शुभ सन्मान. आणि मी सकाळी म्हटलं होतं की एक चांगली माहिती अमितजी शेलार यांच्याविषयी आमच्यापर्यंत पोहोचली गेली की शेलार कुटुंबियांची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये अफलातून आयोजन नियोजन हे अमितजी शेलार यांच्या वतीनं केलं जात असतं, शेलार कुटुंबियांच्या वतीनं केलं जातं. तर अमितजी आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर शिवकुमारजी गुप्ता यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. शिवपूजन गुप्ता यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मितेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे. तर निशांत स्ट्राइक एंडवर आहे. नितेश ठाकरे यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाते. त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. नितेश ठाकरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तीन चेंडू टाकून झालेत. एक चौकार मारा लिहिलं का? आणखीन एक चौकार 4 धावा. इथे देखील 4 धावा मिळतील. थोडस या ठिकाणी स्वागत समारंभ सुरू आहे आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्रसन्न हा स्वागत समारंभ सुरू आहे, त्यामुळे आम्हाला समोरचं काही दिसत नाहीये, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पंचांची माफी मागतोय. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 28 धावा. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार, धन्यवाद. चला मॅच आपण सुरू करूया. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. 42 धावांचं टार्गेट 43 धावांचं टार्गेट समोर आहे आणि तब्बल 28 धावा या कुठल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळेस घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये घोडबंदर टीमची धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 5. मात्र काय सुरुवात केली म्हणतात नाही की पॉवर प्लेचं हे षटक जे असतं त्या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य तो वापर जर मैदानाच्या आतमध्ये झाला ना तर मात्र धावसंख्येला वेग येते. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. रनच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली विकेट पडली गेली ती म्हणजेच नागले या टीमची, कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवली गेली ती नागले टीम कडून. जबरदस्त ती बॅटिंग आपण पाहिली. तब्बल पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या कुठल्या गेल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 43 धावांचे टार्गेट आहे. धावफलकावर धावा आपण पाहतोय 28 धावा या फलकावर झाल्यात. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला मिस्टर सचिन निशांत पाटील. या खेळाडूच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर हा खेळाडू कधीही शांत नसतोय, जरी त्याचं नाव निशांत असलं तरी. नेहमी अग्रेसिव्ह खेळ मी निशांतचा अनेकदा पाहिलाय. आणि या मालजीपाड्याचं जे मैदान आहे निशांतसाठी नौकं नाहीये. या मैदानावर बऱ्याचशा स्पर्धा म्हणजे सरकार चषक असू द्या किंवा चॅम्पियनची स्पर्धा असू द्या किंवा सरकार असोसिएशनच्या स्पर्धा असू द्या, या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नक्कीच चांगली खेळी. त्यानंतर महाकालची स्पर्धा असू द्या,
या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एक चांगली खेळी साकारली आहे निशांत पाटीलनं, त्याच्यामुळे या मैदानाची तंतोतंत माहिती या मुलाजवळ आहे असं मी म्हणू शकेल. धावा झाल्या आहेत त्या 28 धावा. काय तो कॅच पकडला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ, म्हणजे जवळजवळ तो सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाणार होता, तेवढ्यात तो मात्र एक प्रकारे तो चेंडू मात्र थांबवला गेला, अडवला गेला आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्या खेळाडूसाठी आलं आहे. तर तो असेल त्याने यायचा आहे आणि आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. त्या फिल्डरसाठी ते 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, यानं तो कॅच टिपला होता. तर त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. रोशन नाव आहे का त्याचं? लोक्या गोवारी यांनी ते रोशनसाठी पारितोषिक दिले, तर ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे रोशननं. सन्माननीय दिनेशजी गरज साहेब, आमचे भाऊजी, विनंती करतोय प्लीज आपण व्यासपीठावर या. अठ्ठावीसावा फलकावर आजचा दिवस खरोखरच आज स्नेहाताईंचा वाढदिवस देखील आहे आणि आज आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आज निधन देखील झालं आहे. त्यांना देखील भावपूर्ण आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय. लेगबायचा इशारा पंच परशुराम पाटील यांच्याकडून दिला जातोय. एकच धाव ऍड केली जाईल. धावा झाल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजेच 28-29 धावा. त्यानंतर संदीपजी पाटील यांचे पिताश्री लक्ष्मणजी पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. मालजीपाड्याचे ज्येष्ठ आणि ज्येष्ठ खेळाडू असू द्या किंवा ज्येष्ठ व्यक्तिरेखा असू द्या, मी सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आत्माराम बोईर साहेब, तुम्हाला देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या 30. थोडंसं लक्ष दुसरीकडे आहे, मात्र थोड्याच वेळात व्यवस्थित गाडी सगळी काही गाडी रुलावर येईल, कारण आता थोडंसं बिझी शेड्यूल होता. आमदारांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. आमदारांचा आपण वाढदिवस साजरा देखील या ठिकाणी जल्लोषात केला आणि काय आयोजन, नियोजन, अप्रतिम आयोजन. तर आपल्या मालजीपाड्याच्या ज्या काही आपल्या भगिनी आहेत, माऊली आहेत, त्यांनी देखील आपल्या मालजीपाडा गावाची जी काही समस्या आहे ती समस्या आमदारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. की त्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे मालजीपाडा गावामध्ये ती म्हणजे पाण्याची समस्या, आणि ती पाण्याची समस्या आमची लवकरात लवकर दूर व्हावी असं मात्र ते एक गाऱ्हाण मी म्हणेल ती समस्या आमदारापर्यंत पोहोचवली गेली. सामन्याच्या दिशेने वळूया आपण. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो रॉक. समोर बॅटर आपण पाहतोय नागले या टीमचा रोशन. हॉटेल साई पूजाचे सर्व मालक रवींद्रजी पाटील साहेब यांच्या वतीनं आमच्या या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्लीज आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दादा या आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर या, आसनस्थ व्हा. धावसंख्या 33. इथे मात्र लाईन भरकडताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोंदवला जातोय. एका धावीमध्ये भर. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर त्या 34-43 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजेच नागले हा संघ. मिस्टर स्टोक आहे बॅटची एज. इथे कॅच घेण्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी फिल्डर पडला होता. कॅच होईल की नाही ती मात्र एक शंका होती, मात्र तो कॅच व्यवस्थितरित्या घेतला गेला. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी पडली गेली नागले टीमची. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मिस्टर रोशन. पुढची मॅच आहे CKM बॉयज वर्सेस बोबतपाडा. CKM बॉयज टीमनं नाणेफेक जिंकले आहे. आपला निर्णय आतापर्यंत पोहोचला नाहीये. CKM बॉयज आपला निर्णय आपण द्यायचा आहे.
आणि सरकार ग्रुप, आई पद्मावती उमेळमान टीम कॅप्टन आणि सरकार ग्रुप या दोन टीमने देखील रेडी राहायचं आहे. CKM बॉईज आणि बोबतपाडा या टीम नंतर मात्र पुढची मॅच असेल ती म्हणजे सरकार ग्रुप मालजीपाडा वर्सेस पद्मावती आई पद्मावती उमेळमान. बॅटरचं नाव नाही आलं. बाबू बाबू येतोय. भावेश ठाकरे आणि प्रेमानं बाबू असं म्हटलं आता. ऑन साइडला फटका चांगला आहे. कोण आहे स्ट्राइक एंड वर? मिस्टर बाबू. आणि खऱ्या अर्थानं फटका जबरदस्त सजवला गेला पूर्ण फोर्स न मात्र आउट ऑफ द रोप. हा येतोय आमदार चषकातील हा षटकार. हे षटक संपलंय. षटक संपला आहे. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. तीन धावांची गरज आहे आणि असं नाहीये की या 3 धावा ज्याप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नागले टीमची सुरू आहे त्याप्रमाणे या 3 धावा इझिली नागले संघ पूर्ण करेल. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटचं भाकीत कोणीही करू शकत नाहीयेत. इथे संघर्ष जर केला घोडबंदर या टीमनं थँक्यू तर नक्कीच इथून मात्र या 3 धावा देखील करण्यासाठी तुम्ही नागले टीमला थांबवू शकता. प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला मात्र पूल केलाय. पूल आहे आज सक्सेसफुल. आमदार चषकामधील आणखीन एक खणखणीत षटकार 6. अभिनंदन नागले. आमदार चषक 2024 मधला पहिला मॅच आपण पाहिला नागले वर्सेस घोडबंदर आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय नागले संघ विजय होतोय. नागले संघाचं खूप खूप अभिनंदन असेल. तर या आमदार चषकामध्ये सहभाग झाल्याबद्दल मी घोडबंदर संघाचं देखील संदीपजी पाटील आणि सरकार ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला पुढची मॅच CKM बॉईज वर्सेस बोबतपाडा. काय निर्णय आहे? CKM फील्ड आहे का? चला शतरक्षण लगेच लावून घ्यायचंय. जर तुम्ही वेळ वाया घालवला मैदानाच्या आतमध्ये तर मात्र आयोजकांना